शुभेच्छा असतील येणार स्पर्धेकरता. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच महेश चुमडा या मॅन ऑफ द मॅच आपण त्याला देतोय आणि त्याला देखील विचारणं गरजेचं आहे कारण आपण कोणालाही सोडत नाहीये. आणि मेडल आपल्याला प्राप्त झाले आदरणीय कपिलजी जाधव यांच्या माध्यमातून ते मेडल आपण सुपूर्द करतोय. आदरणीय रमेशजी परेड आहेत आणि जे टी शर्ट आपल्याला प्राप्त झाले बाबू कन्स्ट्रक्शन चे ओनर आदरणीय जगदीशजी दोडी साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त झाले ते आपण इथे देतोय. ही जर्सी आपल्याला प्राप्त झाली आहे आणि त्यांना देखील विचारणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. कसं वाटलं एकंदरीत या स्पर्धेमध्ये आयोजन आणि त्यातल्या त्यात आपला जो परफॉर्मन्स आहे तो चांगला राहिला त्याबद्दल काय म्हणाल? चांगलं वाटलं खूप आयोजन. इन ॲक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये कशा प्रकारचा अनुभव राहील माइंडसेट कुठल्या प्रकारचा राहील? चांगलं खेळा. शुभेच्छा असतील आपल्या सामन्याकरता अनेक अनेक शुभेच्छा. मॅच जशी चालू होईल आपल्या सोबत जुळले जातील विवेक वाकले सर. थँक्यू. इथे एक चांगली मॅच आपल्याला सेकंड राऊंडची पाहायला मिळते. निर्मल आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम गोराई. 2-2 ओव्हरची मॅच असणार आहे. फास्ट क्रिकेट ते मैदानाच्या आतमध्ये खेळणं ते गरजेचं राहणार आहे. इथे सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचला आपण करूयात सुरुवात. भावेश आणि अविनाश अशी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहिली आहे. गोलंदाजीसाठी रुपेश आलाय. भावेश स्ट्राईक एंड वरती गेलाय आणि नॉन स्ट्राईकला अविनाश आहे. तिथे अविनाश मागच्या मॅचचा हिरो तिथे आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंड वरती रुपेश आणि भावेश यांच्यातला हा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन होतीये. थोडंसं स्पीडअप करा. पंच आपण त्यांना ताकीद द्या कारण की आपल्याकडे तिथं 8 मिनिटाचा कालावधी आहे 2 षटकां हाताळण्याकरिता. थोडंसं सहकार्य करा गोलंदाज आपल्याला सुद्धा विनंती आहे कारण की वेळ तो वाचलेला नाही आहे. आपल्याला घाई करणं ते बंधनकारक आहे. डावखोऱ्या हाताचा फलंदाज जो बॅटिंग स्टान्सवरती आलाय भावेश. पहिला बॉल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल होताना आपण पाहतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ त्यांच्या जागेवरती आहे. फुल टॉस आणि तिथे पुल केलाय. योग्य रनिंग कॅच तिथे कंप्लीट केला गेलाय. पहिल्याच बॉलवरती फ्री होम डिलिव्हरी देऊन भावेश माघारी परतलाय. आउट. समीर ते कुठेतरी रंगात येताना आपण पाहतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आणखीन गीतं त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय समोर. तिथे एका पॅकॅरीज उलकावणी दिली होती क्षेत्ररक्षकाला परंतु तिथे बॅकअपचा क्षेत्ररक्षक त्यांना योग्यतेनं कलेक्ट केला. रिटर्न केला बॉलला. 2 धावा तिथे
परिपूर्ण केल्या गेल्यात. चांगलं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. मध्ये बॅटिंग करतोय आतापर्यंत अक्षयनं 2 चेंडू फेस केलेत आणि सरळ बॅटचा वापर केलाय आणि ते फायदेशीर आहे. पुन्हा एकदा तिथे पाहिला आणि सोडून दिलाय. बाकीचं कार्य आमच्या ऑफिशियल्सनं पार पाडलं. अवांतर धाव ती स्कोर कार्डवरती ॲड गेली आहे. अवांतरच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 7-7 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक ते मार्गस्थ होताना आपण पाहतो. रुपेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. बॉल क्रमांक 4. फुल टॉस होता. हातातनं चेंडू कुठेतरी निसटलेला परंतु मोठा फायदा तो कन्वर्ट करू दिला नाहीये. इथे केवळ वाईट करिता आपल्याला इथे रिव्ह्यू त्याची सुविधा देण्यात आली आहे. नो बॉल करिता इथे रिव्ह्यू तो आपल्याला मिळणार नाहीये. त्याची आपण दक्षता घ्या. पुढचा बॉल तिथे पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. माननीय रमेशजी परडेस साहेब इथे उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून बॉल आणि पाणी यांची सुविधा ती केली गेली आहे. माफ करा, श्री सागरजी देसाई यांच्या माध्यमातून पाण्याची सुविधा देण्यात आली आहे. उडवलाय स्टाइलिश स्ट्रोक, सुपर षटकार, बॅटलिफ्ट योग्य होती. मॅचचा हिरो अविनाश, त्याच्या बॅट मधनं पहिला धमाकेदार पहिला षटकार आलाय. पुढचा बॉल आणखी एकदा जोरकस मारण्याच्या नादामध्ये फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत परंतु कोणालाही चेंडूपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली नाहीये. इथे दुहेरी धावा त्या स्कोर कार्डवरती ऍड केल्या गेल्यात आणि या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 16-16. पहिल्या षटकाच्या अखेरीस तिथे 16 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागल्यात. चांगली सुरुवात केली आहे. 2 षटकांची मॅच आहे आणि त्या मॅचच्या अनुसरून इथे सुरुवात ती पाहायला मिळाली. स्ट्रॉंग स्टार्ट तो पाहायला मिळाला टीम गोराईकडनं. खूप दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेत आणि दिनेश गरेल आपण इथे संपर्क साधा उर्फ गुंग. विजय आलाय ओव्हर क्रमांक 2 करिता. निर्णायक स्लॉग ओव्हरची जबाबदारी घेऊन विजयला आपण पाहतोय. पुढचा बॉल जोरकस टाकलाय. तिथे विकेट किपरनं केली आहे पुन्हा एकदा चुकी आणि त्या चुकीचा भुगता आणि ते एक्स्ट्रा स्वरूपात त्या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. तिसरी करण्याचा प्रयत्न होता आणि ती तिसरी धाव ती अंगलट येताना पाहायला मिळते. इथे विकेट संपादित केली गेली आहे. पण सीमारेषेलगत बघतोय त्यांच्याकरिता 200 रुपयाचं पारितोषिक जे सागरजी देसाई साहेबांच्या माध्यमातून दिलं गेलंय. अपार प्रेम असणारं एक व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था या स्पर्धेच्या निमित्तानं केली गेली आहे. अत्यंत मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलंय. प्लीज स्पीडअप करा. पंचापन त्यांना ताकीद द्या कारण की आपल्याकडे वेळ तेवढासा शिल्लक नाहीये. नवीन बॅटर दर्शन मैदानाच्या आतमध्ये सुसज्जित झालाय. रनआउटच्या स्वरूपात इथे अक्षय बाद होऊन परतलाय. टीम विरार फाटा आणि टीम धानीव हे षटक संपायच्या अगोदर आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा कारण की यानंतर आपली मॅच आहे त्याची आपण दक्षता घ्यावी हीच विनंती करतोय. पुढचा बॉल गोलंदाज विजय तयार होतोय. फटका खेळण्याच्या नादात तिथे थोडासा बॅलन्स बिघडला होता परंतु व्हाईट बॉल लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर निघणारा बॉल असं दर्शवलं गेलंय. व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 19. टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार, ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट
माननीय विश्वनाथजी जाधव इथे उपस्थित होतात. वेलकम सर. विनंती असणार आहे की आपण स्थानापन्न व्हा. धानिव गावाचा एक सुपुत्र आहे आणि त्या धानिव गावाच्या सुपुत्रानं जगभरामध्ये आपले वेगळी ओळख इथून संपादित केली आहे. त्याचीच उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आपल्याला लाभली आहे. विनंती करतोय की विशू आपण इथे सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव ज्यानं 7 समुद्रा पलीकडे नेलं तोच विशू विश्वनाथ जाधव इथे दाखल होताना आपण पाहतोय. हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेनं, तिथे हुलकावणी दिली आहे. पुन्हा एकदा जजमेंट मध्ये बिघाड झालाय. रॅपिडली सुपर स्ट्रोक चौकार 4. पालघर जिल्ह्याच्या मानाच्या स्पर्धेत त्याची निवड झालेली आहे. आदिवासी जिल्हास्तरीय स्पर्धा त्याच्यामध्ये विश्वनाथ जाधव त्याचा सुद्धा सहभाग आपल्याला पाहायला मिळेल. पालघर जिल्ह्यातील सर्वोत्तम स्पर्धा म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो त्याच्यामध्ये त्याची वर्णी लागली आहे आणि तोच विश्वनाथ जाधव या स्पर्धेच्या निमित्तानं इथे दाखल झालाय. आणि आल्या विश्वनाथच्या स्वागताला पेशकश केलाय अविनाशनं. बिग ब्लास्ट षटकार 6. पालघरच्या सुपुत्राचा इथे आगमन सोहळा इथे थोड्याच वेळामध्ये आपण पार पाडलाय. विश्वनाथ जाधव त्यांचा यथोचित मान सन्मान तो इथे मुख्य मंचावरनं केला जाईल. विनंती करतोय गोवर्धनजी भोईर आपण आपला कॅमेरा इथे टर्न करायचा आहे. इथे नितीनजी पडवले यांच्या माध्यमातून विशूचा यथोचित मान सन्मान तो केला जातोय. व्हाईट बॉल असं दर्शवलं गेलंय आणि पुढचा बॉल स्लोअर कटरचा वापर केलाय. काहीतरी वेगळ्या फटक्याची निवड केली आहे परंतु निवड सफल ठरली आहे. 9+4 एकंदरीत 5चा गिफ्ट तो बॅटर अविनाशला प्राप्त होणार आहे. संघाचे कॅप्टन दानिव स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन तसेच आई गदी विराफाडा संघाचा कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. आज आपल्यासोबत 47-47 करायच्यात टीमला जिंकण्याकरता. आज आपल्यासोबत दानिगावचे एक सुपुत्र आहेत विश्वनाथजी जाधव. अनेक ठिकाणी जशी काही सुप्रीमो स्पर्धा आपण पाहिली होती त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार पाहायला मिळाला होता. एक 4 व्हीलर आपण पाहिली होती त्या स्पर्धेमध्ये आणि त्याचा हकदार आपण पाहत असतो. आणि चला दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती आहे दानिव स्पोर्ट्स आणि आई गावदेवी विरारफडा आणि टॉस करण्याकरता आदरणीय नमेशजी परेड साहेबांना विनंती करतो या आपल्या शुभस्थानी इथे केलं जाईल नाणेफेकी. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपलब्ध आहेत. आणि कॉइन इथे स्पिन केला जातोय. काटा कसा कॉल आहे चाप आलाय. टॉस जिंकलाय टीम दानिव स्पोर्ट्स संघाने. डिसिजन काय असेल जो काही डिसिजन असेल तो आपण त्वरित कळवायचा आहे. आणि चला मान्यवरांना विनंती करतो या आपण व्यासपीठाच्या दिशेने कारण अजूनपर्यंत डिसिजन तो घेतलेला नाही. बॅटिंगचा डिसिजन घेतलाय म्हणजेच फिल्डिंग करावी लागेल टीम आई गावदेवी
विराट फाटा संघाला. विकी बादाले यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती यायचंय. सुरुवात होतीये. फळकावरती एक रन ही जॉईन होतीये. एक सुंदर दर्जाचं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. यापुढे होणारी मॅच दानिव स्पोर्ट्स आणि आईगाव देवी विरार फाटा या दोन संघांमध्ये आपण तगडी मॅच पाहणार आहोत. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांकडे जिंकण्याची जिद्द आहे, चिकाटी आहे, आत्मविश्वास आहे. सर्व काही गोष्टी आहेत त्या मैदानामध्ये त्यांना एक्झिक्यूट ह्या कराव्या लागतील. पाहूयात काय घडेल. पुढचा बॉल दूरवरून या बॉलला खेचलाय ऑन साईडला. गरंगळ बॉल चाललाय डीप मध्ये. खेळाडू आहे बॉलवरती आलाय वेगाने. थोडीशी उळकावणी देखील दिली होती या बॉलने थोडीशी, परंतु त्यानंतर प्रभावित करणारी कामगिरी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर 2 धावा हे इथे पळून काढल्या. टीमची धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचली आहे. सुरुवातीपासून आक्रमण हे गरजेचं असेल कारण 47 सोपी गोष्ट नाही आहे 2 षटकांमध्ये. शॉर्ट बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. झेल सुटला आणि सरळ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. 4 धावांकरता येतोय चौकार.
पाण्याची सुविधा आपण पहिल्यांदा करूयात. प्रिऑरिटीज फर्स्ट थिंग जी आपल्याला संपूर्ण करायची आहे. कारण जसं आपण क्रिकेटची काळजी घेतो तसं जीवनाची काळजी देखील आपली घेतली पाहिजे. तेवढीच महत्वाची लाईफ आहे. जीवन असेल तर मग क्रिकेट आहे. हे देखील आता विवेक सरांनी आपल्यापर्यंत पोहोचवलंय. मैदानामध्ये पाण्याची सुविधा देखील झाली आहे. षटक संपल्यात. एक षटक बाकी आहे. 6 बॉल बाकी आहे. 36 ची गरज आहे. जेठालालचा जो डायलॉग होता 6 बॉल मध्ये 50, आता परंतु 6 बॉल 36 ची गरज आहे. 6 बॉल 36 इथून बनवावे लागतील. गोलंदाज तयार. पहिला बॉल चांगला बॉल टाकलाय. सरळ बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आता थोडेसे औपचारिकता ही मात्र शेष राहील कारण पहिला बॉल ताकदवर गतीने शोल्डरचा पुरेपूर फायदा या बॉलवरती पाहायला मिळतोय. 33 बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 5 बॉल 36 सामन्याचं समीकरण. 5 बॉल रिमेनिंग्स. आता बॅटची एज विकेट किपरने कुठल्याही प्रकारची चूक इथे मात्र केलेली नाहीये. आता इथे आणखीन एक विकेट प्राप्त होईल. माफ करा, पहिलीच विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. विकेटचं पतन खेळाडू बाद. थर्ड नंबर वरती आता वनडाऊनच्या स्वरूपात तो गेलाय. एकंदरीत 2 बॉल फेकून झाले. 4 बॉल बाकी आहे. 36 ची गरज राहिली आहे. उर्वरित आता काय घडेल या 4 बॉल मध्ये. एका बाजूने तर सामना झुकवलाय टीम गोराई संघाने कारण ज्या अनुषंगाने त्यांची गोलंदाजी होती आहे पहिल्या पारीमध्ये चांगली फलंदाजी त्यांना इथे प्रस्थापित केली आणि गोलंदाजी ते देखील उच्च दर्जाची ती सध्या होतीये. पुढचा बॉल गोलंदाज तयार. राऊंड विकेट आले. थोडीशी चुकी केली. जी चुकीची अपेक्षा नव्हती ती आता इथे केली आहे आणि ते भोगावं लागेल. 4 धावांकरता वाईट +4. माफ करा, 9 चा सिग्नल आलाय. 9 +4 एकूण 5. बॉल 31 गरज राहिली टीमला जिंकण्याकरता. 16 धावा फलकावरती लागल्यात. बॅटची एज ऑन साइडला वळवलाय. बॉल टर्न केलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. बॉलवरती वेगाने आलाय. जोपर्यंत येईल जास्त काही प्रभावित मिळणार नाहीये. एक सिंगल मिळेल प्राप्त होईल. आता अविनाश स्ट्रायकिंग एंडवरती शेवटचा अंतिम बॉल तो फेस करण्याकरता सज्ज झालाय. 1 बॉल 30 ची गरज आहे. 1 बॉल बाकी. 30 ची गरज राहिली आहे. औपचारिकता फॉर्मॅलिटी जी आता परिपूर्ण आपल्याला करायची आहे ती परिपूर्ण आपण सध्या आता करूयात. 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे ना. 1 बॉल बाकी आहे ना. माफ करा, 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल बाकी आहेत. थोडीशी चुकी देखील केली जाते. काय वाटत लागले ते अरे ते थोडी ना ते राजनी काहीतरी बोलतात बघ. मी त्याला विचारतोय तो म्हणते 1 बॉल बाकी आहे. 2 बॉल बाकी आहे ना. नाही मॅच परिस्थिती चांगली झाली ना
आता यांनी काही षटकार नाही मारले बॅटिंग स्टार्ट वरती सतीश पुढचा बॉल गोलंदाज तयार ऑन साइड वळवला बॉल टीप मध्ये खेळाडू आहे त्याच्याकडनं चुकी बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार 4 धावांकरता येतोय चौकार अभी तक गली तक निकल नहीं पाए और यहाँ पर एक गेंद शेष जीतने के लिए 26 अच्छा बॉल यहाँ पर दिखता हुआ और इकडं सामना हा जिंकलाय टीम गोराई संघाने अभिनंदन असेल आणि त्याचबरोबर कौतुकास्पद आपली कामगिरी केली आपण टीम वाघोबा निर्मळ संघ आपल्या देखील तेवढंच कौतुक नेक्स्ट मॅच आपल्याला तशी जुळली जाईल आपल्यासोबत आता जॉईन होतील विवेक वाकले सर दानीव स्पोर्ट्स आणि त्यांच्या जोडीला आई गावदेवी विरार फाटा चला घाई करायची विनंती करतोय लगेच घाई करायचे टॉस जिंकत असताना बॅटिंगचा निर्णय हा इथे स्वीकारलाय टीम दानीव स्पोर्ट्स संघाने पाहूयात कशा रीतीचा सामना असेल नवीन चेंडू दिला जाईल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच इथे वितरित केली जाते अविनाशला प्रकाश वल्बी साहेबांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द मॅच अविनाशला इथे आपल्याला देताना पाहायला मिळत आहेत प्रकाश वल्बी साहेब बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच ती अविनाशनं प्राप्त केली आहे ऑलराऊंड खेळ त्याच्या माध्यमातून पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पाहायला मिळाला त्यानंतरच्या या मॅचमध्ये सुद्धा ऑलराऊंड इनिंग ती जरूर पाहायला मिळाली आहे विरार फाटा आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम धानीव अशी मॅच आपण पाहतोय सेकंड राऊंडची एक चांगली लढत ती